अरे मग चालूच होतं. सुप्रभात शिक्षक मित्रांनो, मी चित्रा सुनील ठाकूर, BA BEd, गेली 31 वर्ष या संस्थेच्या सेवेत आहे आणि गेली 31 वर्ष मराठी हा विषय मी आपल्या शाळेमध्ये शिकवते आहे. आणि आज मला फक्त आपल्या शाळेत एक प्रमुख मार्गदर्शक म्हणण्यापेक्षा माझ्या जे जीवनाचे अनुभव आहेत, जे मी पुस्तकाच्या माध्यमातून कोरिलेट करून विद्यार्थ्यांना सादर करते आणि हे सादर करण्याचं जे काम आहे हे मी विद्यार्थ्यांपर्यंत करते, परंतु हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला आज जी संधी दिलेली आहे, मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापिका यांचे मी मनस्वी आभार मानते. शिक्षक मित्रांनो, ही संधी मला 1991 मध्ये मला चौबळ मॅडम, लेले मॅडम यांना आमच्या नंतर येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शिकवण्याची मिळालेली होती. याच्यामध्ये लीना मॅडम होत्या, वनवाणी मॅडम होत्या, बरेच असे शिक्षक होते की मंदा पाटील, MA BEd विथ गोल्ड मेडलिस्ट ज्या कॉलेजला शिकवायच्या, विद्या मॅडम, विनू मॅडम, या सगळ्या आमच्या हाताखालून शिकून शेवटी त्या बाहेर पडलेल्या आहेत. परंतु तुम्हाला सांगण्याची, काहीतरी समजावून सांगण्याची ही जी आज वेळ आलेली आहे, फार त्यामानाने लवकर मधला कालावधी हा आमचा कोराच गेलेला आहे. आणि कुठेतरी वाटतं जेव्हा आपल्याला इतर शाळेतले शिक्षक बोलावतात आवर्जून, आपला थोडंसं जे काही आहे त्याचं नॉलेज जर इतरांना मिळतंय, तर आपल्या शिक्षकांना परिणामी त्या शिक्षकाच्या साह्याने, त्या शिक्षकाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं तर ते किती चांगलं होईल. परंतु ती संधी आज मिळालेली आहे, उशिरा का होईना. शिक्षक मित्रांनो, शिक्षणाची गुणवत्ता ठरविण्याचं परिमाण म्हणजेच शिक्षण, जी आपण शिक्षक घडवतो ती गुणवान पिढी. या पिढीच्या माध्यमातूनच आपल्याला कळतंय की शिक्षक किती खोलात आहे. जसा राजा तशी प्रजा, जसा शिक्षक तसा विद्यार्थी. शिक्षक मित्रांनो, आज मी जे तुम्हाला काही सांगणार आहे ते कोणत्याही गुगलमधनं, युट्यूबवरनं कुठूनही काढलेलं नाही. मात्र आमच्यावरती सुरुवातीपासूनच संस्कार असे होते की शाळा हे तुमचं मंदिर आहे आणि विद्यार्थी हा तुमचा देव आहे. कारण त्याच्यावरती आपलं पोट चालतं. कारण म्हात्रे सरांचं आम्हाला दरवेळी आवर्जून, आज मला आठवण येते आहे प्रत्येक वेळी त्यांची, कारण त्यांच्यावरती जर आपलं पोट चालत असेल तर विद्यार्थ्यांबरोबर, अर्थात माझा विषय आहे की आपल्या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थी समजून घेताना, मग विद्यार्थी जर आपला देव आहे तर या देवाची सेवा आपण कशी छान पद्धतीने केली पाहिजे. त्याचबरोबर माझ्या मतानुसार आपली शाळा ही आपली कर्मभूमी आहे आणि आपलं स्टाफ रूम ही आपली धर्मभूमी आहे. मग कर्मभूमी जर म्हणाल तर मग कर्मभूमीमध्ये आपल्याला चांगलं कर्म करायलाच पाहिजे, कारण जैसे जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आणि कर्म म्हणजे नेमकं काय करायचंय, आपल्याला कोणाला दानधर्म करायचा नाहीये, तर वेळ काटेकोरपणे पाळायची आहे. वेळेत यायचं आहे, वेळेत जायचं आहे. दिलेला आपला सिलेबस जो आहे हा नियमितपणे, नियोजित वेळेत, नियमितपणे तो पार पडला पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली सकाळची शाळा असते, बरोबर आहे. तुमच्या बरोबर मला पण आपल्याला संसाराचं जास्त असतं. पहिले मी बरोबर हे करीन, ते करीन, हे अंक करीन, तंक करीन, धावत पळत आपण याचं कुठेतरी घाम येणार आणि मग आपण दमतो. अशा वेळी मी पण विचार केला, मला 1,00,000-1,50,000 किंवा मला जे काही 20-25 हजार देते ती माझी संस्था देते आहे, माझी गव्हर्नमेंट देते. मला माझे घरचे एवढे पैसे देणार नाहीये, तर मी का म्हणून एवढं खर्च करायचा? मी स्वतः एवढा त्रास सहन का करायचा? तो मी माझ्या घरचं प्लॅनिंग कसंही करेल, पण जास्तीत जास्त माझं कर्तव्य आहे माझ्या शाळेभोवती. कारण जेव्हा आपण ढाबा टाकत गेटमधून येत असतो किंवा अजून दुसरीकडे ट्रेनमधनं जर आम्ही लेट झालो तर आम्हालाही विचारणारे असतात, अरे आज तुम्ही लेट झालात का? खूप लाज वाटते त्यावेळी, कारण आम्ही धावत पळत कुठेतरी. मग आता ही कर्मभूमी आहे. मग धर्मभूमी म्हणजे काय, तर स्टाफ रूम मध्ये सुद्धा आपण, अर्थात आम्ही काय हे सगळं घेऊन आलेलो नव्हतं, आम्ही हे आता शिकत आलेलो आहे. शिकले कशातून? पाठ्यपुस्तकातूनच. जे आम्ही संतांचं साहित्य विद्यार्थ्यांना शिकवलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचे, तुकाराम ज्ञानेश्वर. आणि त्यावेळी आपण
जेव्हा शिकवतो, कारण माझ्या सुद्धा अहंकार मॅडमना माहिती आहे होता, मी काय अगदी खूप काही छान छान नाही, आणि मी पहिलेच विद्यार्थ्यांना सांगते मी दिसते तशी नाही आहे, कारण त्यांना असं वाटतं कारण आपल्याला क्लास कंट्रोल करायचं आहे. त्यामुळे खूप गोड बोलून सुद्धा विद्यार्थ्यांना, कारण 100 पूर्वी मुलं असायची, छान छान बोलून आपल्याला चालायचं नाही, कुठेतरी त्यांना दट्ट्या दाखवल्याच पाहिजे. मग कुठेतरी कानफटात थोबाडीत देताना, श्रीमुखात भडकवताना आपण सुद्धा थोडस तारतम्य शिक्षा मी सुद्धा केलेली आहे सगळं, पण कुठेतरी आपण शिक्षणाने शहाणे झालेलो आहोत. मग ह्या ठिकाणी आता अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदासी भाविकांचे, हे सांगताना आपल्याला आपण जेव्हा प्रत्येक वेळी गुगल ओपन करायला पाहिजे असं नाही, आपण जेव्हा जे काही विचार वाचतो, हे विचार आपल्याला सगळे, हे काय मोबाईल वरती आम्हाला सगळं मिळतं, पण मोबाईल वरती आपल्याला फक्त माहिती मिळते, इन्फॉर्मेशन, नॉट अ नॉलेज. आणि ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला अफाट प्रचंड मेहनत आणि परिश्रम, कारण आजही आम्ही खूप अभ्यास करतो आणि मगच पुढे जातो. मग आपल्या जर आडात असेल तरच पोहरेत उतरणार आहे. मग हा जो समजा अभंग समजावून सांगताना मी एक रतन टाटांचं छानपैकी एक विचार मी वाचलेला होता की माणसाचा खरा पराभव हा युद्धात होत नसून हा माणसाच्या मनातच होतो, कारण मनाने पराभूत व्यक्ती ही आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही किंवा कोणतंच युद्ध जिंकू शकत नाही. हे सांगताना रतन टाटांनी स्वतःच्या दैनंदिन जीवनातील एक उदाहरण दिलेलं आहे, आणि ते दैनंदिन जीवनातील उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं आहे लोखंड किती स्ट्रॉंग असतं, बरोबर आहे. हे लोखंड हे सहसा कोणीच लोखंडाला नष्ट करू शकत नाही, पण त्याचा अहंकार, हा अहंकार म्हणजे त्याचा जो लागलेला गंज आहे, या गंजाने लोखंड नष्ट होतं. मग आपण सुद्धा त्यावेळी अरे बापरे बरोबर आहे, हे असं म्हणजे आपण त्याच्यातून शिकत जातो, आपल्या विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगतो. परिणामी विद्यार्थी सुद्धा हा अहंकार, पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये आपले काका मामा आत्या हे सगळं आपल्याला समजावून सांगायचे, आज विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी दूर गेलेल्या आहेत. आणि म्हणूनच इयत्ता 9वीला नात्यांची वीण, उत्तम कांबळेचा एक जो धडा आहे, या नात्यांच्या विणीमध्ये आपण हे संस्कार विद्यार्थ्यांना पटवून द्यायचे आहेत की नाती किती किती महत्वाची आहेत, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण जे जे वाचतो ते आपल्या डोक्यात ठेवणं. एकदा मी सहज गणपतीच्या देवळात गेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक असा मस्त सुविचार लिहिलेला होता की व्हायचं असेल ना, तुम्हाला बनायचं असेल तर बंद्या रुपयाप्रमाणे बना, नोटा बना, नोटा, चिल्लर बनू नका. खूप मला आवडलं आणि मी ते खूप सगळ्या वर्गात सांगते. फक्त तुम्हाला कधी सांगण्याची कधी वेळ, तरी आमच्या स्टाफ रूम मध्ये म्हणजे आम्ही 9वी आमचं म्हणजे जे 9वी 10वीच्या स्टाफ रूम मध्ये आहे, हे आमचं सतत असं काय खूप असं विचार, काही कसे माहिती आणि आमच्या चर्चा होत असतात. तिथेच बहुतेक कधीच असं ऐकलं नसेल, पण जे आम्ही छान वाचतो ऐकतो ते आम्ही दुसऱ्यांना सांगतो. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं चिल्लर होऊ नका, चिल्लर दिसते एवढी, बरोबर आहे, आवाज फक्त करते, खळखळ करते चिल्लर, किंमत काय शून्य, मूल्य शून्य. पण बंद्या नोटांप्रमाणे, नोटा कशा असतात, फार बोलत नाही, व्हॅल्यू जास्त असते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जे जे आपण वाचतो ते आपल्या मुलांपर्यंत आपल्या विषयाच्या माध्यमातून पोहोचवायचं आहे. पण म्हणून काय मी काय अगदी साधू सज्जन सत्त नव्हती. मी पण एकदा एका मुलाला असा राग आला होता. राग, आपल्याला राग पण खूप येतो. काम क्रोध मद मत्सर मोह आळस ठेवू नये, षड्रिपूचा त्याग करावा, हे आपण शिकवतो तरी सुद्धा राग येतो. एका शुभमला मी कानाखाली दिली होती आणि त्याचे वडील वगैरे आले होते. मग आम्ही पत्रकारांना वगैरे सांगू वगैरे असं तसं. दुसऱ्या दिवशी रवी आला, मॅडम असं आलं, त्या मुलाला मारलं. तो हो का, असं मारलं, कोणी मारलं? त्या शिक्षकांनी असं कसं मारायचं म्हटलं, कोणी मारलं, नाव काय? मॅडम तुम्हीच मारलं. म्हणजे आपल्याला या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपण रागाने मारतो आणि विसरून जातो. म्हणजे हात पण घेताना थोडासा आवडता घेतला पाहिजे. त्याच नंतर शिक्षक मित्रांनो, पाठ्यपुस्तकाकडे पण मी प्रत्येकाचे एक उदाहरण देऊन साधारण 10वी पर्यंत ते सिलेबस
आपण कसं एकमेकांना मदत करू शकतो ते पाठ्यपुस्तक घेताना ते पण सांगणार आहे. पण तत्पूर्वी काही काही अशी उदाहरणं आहेत की जे देऊन, आणि हे फक्त मराठीच्या शिक्षकांसाठी गरजेचं नाही. इथे मी एके ठिकाणी ऐकलं होतं, माणसं जोखायची असतात, लांबून जोखायची नसतात, जवळून पारखायची असतात. जिथे जिथे जे मी बघते, मग आपण विद्यार्थ्यांना सुद्धा हा काय जोखतोच, हा काय असाच, हा काय करतच नाही, बरोबर, तुला काही येतच नाही, तू काय करूच शकत नाही का, ते विद्यार्थी म्हणतात, काय हो मॅडम, तुम्ही कधीतरी मला एकदा तरी बघितलं होतं का माझ्या डोळ्यात डोळे घालून? इथे आपण शिकतो, विद्यार्थी आपल्याला शिकवतो की बरोबर या विद्यार्थ्याला मी किती न्याय दिला होता. आपलेच विद्यार्थी आपल्याला शिकवत असतात. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने आपल्याला शंका विचारली, हे काय मॅडम, ते काय, आपली जर विषयाची परिपूर्ण तयारी असेल, प्रत्येक मराठी असो, इतिहास असो, इंग्रजी असो, विज्ञान असो, गणित असो, प्रत्येक शिक्षकाने आपल्या पाठ्यपुस्तकाचं किमान 2दा तरी वाचन करणं गरजेचं आहे. आणि नुसतं पाठ्यपुस्तक शिकवणं हे आपलं उद्दिष्ट नाही आहे. आपल्याला उद्दिष्ट आणि ध्येयाकडे पोहोचवायचं असेल तर आपल्याला मेहनत प्रचंड आवश्यक आहे. आणि हेच तुम्ही शिकवू शकता इयत्ता 5वीचा बालभरतीच्या पुस्तकातून. सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत. कोण शिकवतं 5वी? सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा खेड्यातील ही मुलगी. हे कुठेतरी आले खाली, आपण ते सुरुवातीला द्यायचं आहे. मग तिने किती स्वर्ण पदक, मग स्वर्ण पदक, मुलांना रौप्य आणि कांस्य नसतं माहिती, मग त्यातलं रौप्य आपण आणून दाखवलं, आपण त्यांना कांस्य आणून दाखवलं, कळतं. आंतरराष्ट्रीय लेवलची ती धावपटू, हे तर त्यांना सगळं कळणार आहे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर त्याच्याशी संलग्न पीटी उषा सुद्धा आहे. या पीटी उषाची माहिती जर आपण आपल्या त्या याच्यातून दिली तर जास्तीत जास्त हे महत्वाचं ठरतं. त्याचबरोबर इथे तुम्हाला आणखी एक महत्वाचं, सावरपाडा एक्सप्रेसच्या जवळ आपण नंतर येऊ, पण तत्पूर्वी मराठी भाषेत ज्या ज्या काही पाठ्यपुस्तकामध्ये कविता आहेत, या कविता पहिले मे महिन्याच्या सुट्टीत, या काय मी तर पहिले असंच करायची, मेच्या सुट्टीत माझ्या सगळ्या कविता मी छानपैकी वाचायची, पाठ करायची. माझा काय आवाज खूप चांगला नाही हे मला नंतर इतरांकडनं कळत गेलं, तोपर्यंत मला असं वाटायचं मी खूप छान बोलते. पण स्वतःचाच आवाज जेव्हा आपण ऐकतो तर हा खूप खतरनाक आहे, पण विद्यार्थ्यांकडे चालून जातो. आणि मग नंतर मी त्या कवितांना चाली लावायची, सगळ्या कवितांना चाली लावायची. आणि पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी या सगळ्या कविता आठवडाभर रोज त्यांना चालीवरती बोलायला सांगायची. मग जेव्हा कोणी ऍबसेंट असेल तेव्हा माझी ही सगळी मुलं ही कविता बोलायची. आणि मग कविता बोलताना प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई असेल तर आई करून का सगळे सांगायचे, जा चित्रा तुझी पोरं रडताय आई म्हणून. कारण त्यांचं एक असायचं, मी रिसेस नंतर येईपर्यंत तुम्ही या कविता बोलायला सुरुवात करायची. आणि जर या तुम्ही कविता बोलायला सुरुवात केली त्या डायरेक्ट त्यांच्या पाठ होतात. इव्हन तुम्ही सुद्धा आजपर्यंत आम्ही जवळजवळ माझं हे 4थं ते 5वं पाठ्यपुस्तक असेल, तुमची कितवी मला माहिती नाही मराठीची. मग या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा बरेचसे धडे, बऱ्याचशा कविता येऊन गेलेल्या आहेत. त्या कवितांचा संदर्भ तुम्हाला विद्यार्थ्यांना देता आला पाहिजे. पुस्तक काय त्यांच्या समोर असतं, त्यांना त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं. नुसतं मी खूप मेहनत करते, मी शब्दांचे अर्थ किंवा नाही, त्याही पलीकडे जाऊन त्यांना थोडंसं काहीतरी वेगळं कसं सांगायचं ते मी सांगते. त्यानंतर तुम्ही कविता सगळ्या पाठांतर करा, ते सगळं उदाहरणार्थ गणिताचे पण असेल, रोजचे पाढे घ्या, सगळं जे रोजच्या रोज त्यांना करायला सांगायचं. त्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक, आता आपण थोडंसं इथूनच व्याकरणाला तुमच्या सुरुवात होते. आता गे मायभू, संजीवनी मराठे, मला असं वाटतं कविता गे मायभू, कविता चालीवरती बोलून दाखवा. आणि त्याच्यात ती बालकवी होती, बालवयातच तिने कविता बोलायला, हा संदर्भ नाहीये पुस्तकामध्ये, बालवयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली होती. आणि त्यांचा जन्म पुण्यातला. आणि मग थोडंसं तुम्ही त्यांना छानसं काहीतरी सांगितलं की मुलं पुढे तयार. सावरपाडा एक्सप्रेस, बरोबर, सावरपाडा एक्सप्रेस तर कविता राऊत, आम्हाला बरं वाटायचं कविता राऊत म्हणजे आपल्याला राऊत म्हणजे आपल्याच इकडचं असं कोणीतरी वाटलं होतं, पण ते ऍक्च्युली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा खेड्यातील मुलगी.
मग तिने मेहनत करणार. आता सावरपाडा एक्सप्रेस, जर तुमच्या डोक्यात ते नाव इतकं की त्याच्यावरतीच तुम्ही खूप विचार करायला पाहिजे. मी नुसतं एक हे नाव ऐकलं, सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत, बरोबर आहे. मूळ शब्द कोण आहे? कविता राऊत. कविता राऊतला त्यांनी उपमा दिलेली आहे सावरपाडा एक्सप्रेसची. म्हणजेच कविता राऊत ही उपमेय आहे आणि सावरपाडा एक्सप्रेस हे उपमान आहे. कवितांमध्ये असे कितीतरी शब्द आपल्याला मिळतात, जसं उदाहरणार्थ मुख कमल. आता इथून तुम्ही असं आता हेच प्रत्येक वर्गात प्रत्येकाच उपमेय उपमान असणारच आहे. विशेषण विशेष्य विशेषण, बरोबर आहे. मग आता सावरपाडा एक्सप्रेस, एक्सप्रेसची उपमा इथे तुम्ही त्यांना स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. एक्सप्रेसची उपमा का दिलेली आहे? कारण ती प्रचंड वेगाने धावायची. जशी एक्सप्रेस धावते तशी ती वेगाने धावायची आणि म्हणून ही सावरपाडा एक्सप्रेस. आता इथे कविताला ला प्रत्यय आलेला आहे. मग प्रत्यय त्याने, नेशी निशी तृतीया, सलाते सलाते द्वितीया चतुर्थी, चाचीचे चेचाची. प्रत्येक वेळी शिक्षकाला, पाचवीच्या शिक्षकाला प्रत्यय पाठ असून प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी ओनगुण सप्तमी त इ आ. हे पाचवी पासूनच तुम्ही प्रत्येक वर्गात प्रत्येक पुस्तकात हे दिलं, कारण आम्हाला हेच 10वीला सगळ्या गोष्टी आहेत की ज्याचा सगळ्याचा उपयोग मग तुम्ही 8वीलाच किंवा 10वीलाच करून त्याचा उपयोग नाहीये. म्हणजे 5वी पासून प्रत्यय त्याने, त्याला, त्याचा, त्याची, साधं साधं सोपं सोपं. उपमेय, उपमान. मुख कमल कशासारखे? मुख कशासारखे? कमलासारखे. मुख उपमेय आहे, कमल उपमान आहे. मुख विशेष आहे, कमल विशेषण आहे. रक्तचंदन, बरोबर. प्रत्येक अक्षर मोती, मोती अक्षर कशासारखं आहे? मोत्यासारखं. अक्षर उपमेय, मोती. इथपासून तुम्ही ही अशी सुरुवात करायची आहे. परत 6वीला मला असं वाटतं की मायभू साने गुरुजी, साने गुरुजींची जी काही 6वीला कोणती पहिली कविता आहे? बलसागर भारत. सॉरी, बलसागर भारत हो. साने गुरुजी, साने गुरुजींचं चरित्र इतकं सुंदर आहे की तुम्ही प्रत्येकाने श्यामची आई जरी वाचलं की नाही तरी ते श्यामची आई त्यांच्या समोर उलगडलं की त्यांना साने गुरुजी नक्कीच उलगडतील. आणि आपण कविता आपलं सविता मॅडम आहेत तुमच्याकडे, त्यांच्याकडनं चाल लावून घ्या आणि तुम्ही शिका आणि तुम्ही विद्यार्थ्यांना ते बोलायला लावा, बरोबर आहे. अशा प्रकारे प्रत्येक पाठामध्ये असं काही ना काही आहेच. त्यानंतर मी सायकल बोलते, काहीतरी सायकल, मी सायकल आहे ना, असं काहीतरी तुमचा 6वीचा धडा आहे. कोणता आहे तो? मी सायकल, हा सायकल म्हणते मी आहे ना. बघा, मी प्रथम पुरुषी एक वचन आत्मवृत्तपर निबंध, इथून सुरुवात करा त्यांना. मी पुस्तक बोलतोय. बरं, सायकल काय म्हणते आहे? तर त्या सायकलला आता बाकीच्या गोष्टी ठीक आहे, तिला कुठून ती हे झाली, कुठून आणली, ते पायडल वगैरे, पण सायकल काय म्हणते की मला तुम्ही जोरात चालवल्याने तुमच्या पोटऱ्यांच्या मांसपेशी या एकदम स्ट्रॉंग होतात, कडक होतात, बरोबर आहे. तुमच्या पोटऱ्या घोटीव होतात, तुमच्या हृदयाला रक्ताभिसरण पोहोचून तुमचं हृदय हे कसं होतं? छानपैकी तंदुरुस्त होतं. आणि मला दुसरं काहीच लागत नाही, म्हणजे ना माझ्याने प्रदूषण होत, इंधन नाही, पेट्रोल नाही, काही नाही. या ज्या गोष्टी आहेत आत्मवृत्तपर निबंध इथून सुरुवात करायची आहे, कारण इयत्ता 10वीला 9वीला आत्मवृत्तपर निबंधाला हे फार महत्त्व दिलं जातं. मग मी पुस्तक बोलते, मी हुंडाबळी तरुणी, शेतकऱ्याचं मनोगत, बरोबर, विचार हे जे आहेत. आणि याच्यात एवढं लक्षात ठेवायचं तिथे मी हा शब्द आला पाहिजे. मी हा शब्द जर नसेल, कारण लग्नाला घडावर तेल वापरतात आणि नंतर कुठेतरी शेतकरी तो पण तो येतो, तो आणि तो म्हणाला, तो
शब्द आला की चूक, तो हा शब्द आलाच नाही पाहिजे. तो एक तर तो डायरेक्ट बोलायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे प्रथम पुरुष एकवचन. त्यानंतर इयत्ता 7वीला ही अतिशय सुंदर एक कविता आहे, मला असं वाटतं बालकवींची. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे कोण शिकवतं? 7वी आहे ना. क्षणात फिरुनी सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे बालकवी. अर्थात बालकवींबद्दल जितकं बोलावं ना तितकं थोडं, मी काही तेवढं बोलणार नाही आहे. थोडस एक 10-15 मिनिट जास्त होते पाहिजे तर आता तेवढं बोलणार नाही. परंतु एक लक्षात ठेवायचे, बालवयातच यांनी कवितेला प्रारंभ केला होता. 1890 ते 1980 सॉरी 28 1890 ते 1928 म्हणजे 28व्या वर्षी त्यांचं निधन झालं. म्हणजे किती छोट्या वयामध्ये. आणि 1907 साली जळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनात त्यांना बालकवी म्हणून गौरवण्यात. हे सगळं नाही आहे पुस्तकामध्ये, हे तुम्ही स्वतः माहिती काढून ते विद्यार्थ्यांपर्यंत किती लहान, म्हणजे आपण फक्त इसवी सन लिहितो, चला झालं, चला पुढे चला अर्थ. आणि त्याचा माझा एक YouTube वरती मी व्हिडिओ अपलोड केले बघा, श्रावण मासी हर्ष मानसी, कारण ते आम्हाला सेतू अभ्यासाला होतं. आणि सेतू अभ्यासासाठी मी ते सगळं अगदी अलंकारापासून सगळं मी त्याच्यामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. मग या बालकवींचे आता ह्याच्यात एवढा मला असं वाटतं उत्प्रेक्ष अलंकार आहे. गमे वाटे भासे, बरोबर. मला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिती उतरून येते अवनीवरती ग्रहगोलची एकमते. मी काय आता अभ्यास केलेला नाहीये, मॅडमने कालच परवा सांगितलं, हे आम्हाला अगोदर केलेले आहे त्या कविता. आमच्या शिक्षकांनी त्या तेवढ्याच ताकदीने शिकवल्या होत्या, त्याच्यात आम्ही अजून थोडंसं छानसं हे केलेलं आहे. मग आता त्यावेळी गमे वाटे भासे बला क माला, बगळ्यांना माळ, कशी बगळ्यांच्या माळेला कसली उपमा दिलेली आहे? कल्पसुमांच्या फुलांची. आणि त्यांना परत उतरून येतात अवनीवरती, अवनी म्हणजे धरणी, याचे पण विविध शब्द पोळ करायचे. आणि मग ते ग्रहगोलांप्रमाणे दिसतात. वाटे गमे भासे, हे सगळे अलंकार तुम्ही वेगवेगळ्या उदाहरणांनी, त्याच्यात वेगवेगळे तुम्ही उदाहरणे द्या, बरोबर. गुलाबी प्रभा म्हणजे जणू परमेश्वराचे प्रेम. जणू आता पोरं काय एवढा विचार नाही ना करत, आपण जितका विचार करतो, पण त्यांना सांगायचं नेमका जणू गमे भासे वाटे आलं की उत्प्रेक्षा देणार, बरोबर आहे. मग अशा प्रकारे तुम्ही ते हे करू शकता. त्याचबरोबर बालकवींच्या आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे, क्षणात सॉरी जिकडे तिकडे चोहीकडे. आता हे सगळं जे आहे, हे सगळं कविता तुम्ही थोड्याशा, आता आम्ही तर पहिलीला ही कविता अभ्यासलेली होती. त्याचबरोबर बालकवीची एक दुसरी आहे, हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी खेळत होती. कोण बरे त्या संध्येतून हळूच पाहत डोकावून, तोर बेकर काबो जिरवाना आवडला आमच्या राणीला, लाज लाजले यावचे नदी साधी. निसर्गाचे निसर्ग कविता. अर्थात मुलांना कळेल ते कळेल, आपण काय तेवढं नाही द्यायचे, पण हा मॅडम काहीतरी वेगळं सांगता येतं आपल्याला, आपल्यापेक्षा मॅडमकडे नक्कीच काहीतरी थोडस जास्त आहे. पोरं हुशार आहेत आपलं. आणि मी आता कन्सेप्ट बदललेली आहे. आपल्याला देव असं सांगितलेलं होतं, आता मी तर म्हणते विद्यार्थी आपले जज आहेत. देवबीव हे तर पोटा पाण्यापुरतीची गोष्ट वेगळी आहे, पण ते जज आहेत. तुम्ही काय करता हे पाहायला संस्था येत नाही की आम्ही येत नाही, पण संस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विद्यार्थी करत असतात. आणि आपले जे संस्थेचे अध्यक्ष आहेत हे इतके हुशार आहेत की त्यांना त्यांच्या संस्थेत लागलेला कोणताही शिक्षक, कोणत्याही साली लागो, कोणताही विद्यार्थी, कोणत्याही इयत्तेत असो, प्रत्येकाची कुंडली त्यांच्याकडे असते. परफेक्ट कुंडली सगळ्यांच्या असतात त्यांच्याकडे. त्यांचं फार लक्ष, कारण हेच विद्यार्थी बाहेर सगळ्या गोष्टी पोचवत असतात. त्यामुळे आपण कसं वागायचं, आणि म्हणूनच मी सांगितलं ही कर्मभूमी ती धर्मभूमी. स्टाफरूम मध्ये सुद्धा आपण जेव्हा थोडस वागतो किंवा काही अर्थात हसतो वगैरे, एकदा आम्ही असं मोठ्या हा 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 हसत होतो आणि बाजूला आपलं खाली स्टाफरूम होतं माहितीये ना इथे, आणि इथे ऑफिस होतं, आणि तिथे शिक्षणाधिकारी आलेले होते, इन्स्पेक्शन होतं. आणि आम्ही मोठ्या मोठ्या, अरे कोणीतरी सांगितलं अरे तिथे इन्स्पेक्शन सुरू आहे, या म्हटलं आपण किती मोठ्याने हसतो आहोत.
म्हणजे प्रत्येक गोष्टीचं थोडं तारतम्य, दुसऱ्याला दाबताना जे चांगलं आहे ते घेत जा, जे वाईट आहे ते सोडत जा. पण जेवढं तुम्ही चांगलं चांगलं घ्याल तेवढं तुम्ही स्वतःला समृद्ध कराल आणि शेवटी आपल्याप्रमाणेच आपले हे विद्यार्थी घडत असतात. आणि शेवटी उद्या जर अर्थात आपली प्रॉपर्टी, माझा बंगला आहे की फ्लॅट आहे की माझे किती हार आहेत, दागिने, माझ्याकडे किती गाड्या आहेत, आपण त्या अभिमानाने काय कोणाला फार तर आपल्याच लोकांना दाखवू, परंतु जगाला आपण ही आपली प्रॉपर्टी दाखवू शकतो. कारण विद्यार्थी हीच आपली प्रॉपर्टी आहे. उद्या आपला कुठे आवाज ऐकला कुठल्याही ट्रेनच्या डब्यात तरी धावत आलो, अरे मॅडम तुमचा आवाज मी ऐकला म्हणून आम्ही धावत आलो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचा, आणि त्यामुळे आपला विषय जो आपण शिकवतोय की नाही तो हृदयातून शिकवायला पाहिजे, अक्षरशः आत्म्याने शिकवायला पाहिजे. कारण मराठी, आणि मला तर अभिमान वाटतो की मराठी ही माझी भाषा आहे आणि जन्माबरोबर उत्पन्न झालेल्या गोष्टींपैकी ही एक आहे. त्यामुळे आपल्याला मराठीचं नॉलेज तेवढं असणं. मग त्याच्यात काही काही मुलांना कंटाळा येतो, हुशार मुलांना, की हे काय स्वल्पविराम, पूर्णविराम, हे ते, टिंब द्या, काना द्या, उकार द्या, मात्रा द्या. मग त्यांना इंग्रजी छान वाटते, काय साधं सोपं, काय विनिता, साधं सोपं. मग तसं नसतं. मग आता आपण त्यांना मी त्यांना एका मुलाने मला सांगितलं होतं, पेडणेकर, सलील पेडणेकर, सीए झाला तो, मराठीचा अतिशय कंटाळा त्याला. आणि मग त्यावेळी तो होतो, मॅडम हे काय स्वल्पविराम पूर्णविराम मला कंटाळा येतो. केदार जोगळेकर टॅलेंटेड, सगळी हुशार मुलं. मग मी त्यांना सांगितलं, पु ल देशपांडेंची त्यांच्या शेजारची एक व्यक्ती नेहमी खिल्ली उडवायची, स्त्री व्यक्ती. काय हो पुलं, तुमचं काय हे मराठीचं सगळीकडे काहीतरी घाण असते, सगळीकडे आकार, ओकार, अवतरण चिन्ह, पूर्णविराम, फुल स्टॉप, अमुक तमुक असं असतं. कंटाळा येतो त्याचा. ते त्यांनी मनात ठेवलं. नेक्स्ट टाइम त्यांना विचारलं, काय हो, त्याच स्त्रीने विचारलं, काय हो पुलं, काढली का तुम्ही तिकीट, कोण कोण जाणार आहे सिनेमाला? तेव्हा त्यांनी सांगितलं, तू माझी बायको, मी तुझा नवरा. राग आला तिला, तू माझी बायको, मी तुझा नवरा म्हणजे काय, माझा नवरा आणि तुला पण तुझी बायको आहे ना. ती गेली तरा तरा नवऱ्याकडे, नवरा आला विचारायला. तो म्हणाला, बरोबर बोलला मी, तू माझी बायको, मी तुझा नवरा. आणि मग त्यांनी सांगितलं, तुम्हाला असं वाटतं स्वल्पविराम नको, पूर्णविराम नको, काय नको. मग त्यांनी दाखवलं, तू माझी बायको. आता थोडस हे एक मनोरंजन स्वरूपात, मी तुझा नवरा. पण ह्याच्यात काय नवीन आहे, शेवटी अर्थ बदलतोय, अर्थ बदलतोय. पूर्णविराम. तू माझी बायको, मी तुझा नवरा, 4 व्यक्ती झाल्या. बरोबर आहे. शब्द फोडले तरी टिंब टिंब मी मुलांना, हे सगळं माझं स्वतःच मी गोळा केलेलं आहे. हे मुलांना मज्जा वाटते. हा, कोणालाही तुम्ही हे सांगू शकाल. सडा संमार्जन, पहिल्याचा अर्थ त्यांना सांगायला पाहिजे. सडा संमार्जन म्हणजे काय, हा टिंब इथे करा, झालं. किती मोठे सूत कताई, त्याचं तुम्ही थोडा शब्द इथे तिथे केला की काय होतं, सुतकताई. हा तोडला तर सूतकताई. त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं की मी शिकवतो म्हणजे एकदम खूप छानच, म्हणजे आपण गृहीत धरतो, मुलांना पण ते येतं. एकदा असंच मी चुकून एखादा राहिला असेल वाक्प्रचार सांगायचा, शिकवायचा, आपण गृहीत धरतो. कारण आम्ही जे शिकलेले आहेत साधारण आमच्या वेळी वाक्प्रचार, म्हणी वगैरे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं आम्हाला जे माहिती ते सगळ्यांनाच माहिती. त्यामुळे 1 वर्ष माझं असं झालं की वाक्प्रचार थोडेसे माझे राहिले, म्हणजे बोलता बोलता विवेचन करायचं राहिलं आणि नेमका तोच वाक्प्रचार मी टाकला आणि आकाश ठेंगणे होणे. एका मुलाने लिहिलं, मी घरी तपासत होती, मी काळ्या रंगाचा चष्मा वापरल्यामुळे मला आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटले. आई शपथ. नवऱ्याला सांगितलं, ओ बघा ना, अगदी कौतुकाने, हो बघा ना यांनी काय लिहिलं, असं लिहायचं यांनी. बरोबर आहे मॅडम, काय चुकलं, तुम्ही जे शिकवलं तेच त्यांनी लिहिलं. एक थोबाडीत मारल्यासारखी. आपल्याला शिकवणारे आपली माणसं असतात. कधी कधी मी मोठ्याने हसायचं वगैरे. माझे वडील सांगतो, शिक्षक ना
आपल्याला हे आपल्या मैत्रिणींनी सांगितलं तर राग येतो, बरोबर की नाही? तू शिक्षक न कशी वागते, कशी बोलते, आपले आई वडील हितचिंतक हे आपल्याला गुरुची गरज आहे. नात्यांच्या वीण मध्ये हे तुम्ही खूप छान सांगू शकता. उत्तम कांबळेचा 9वीला धडा आहे. मग संडास हे अशा प्रकारे या शब्दांची जादू. कधी कधी मराठी भाषेचे आणखी एक खांद्याला खांदा देणे. खांद्याला खांदा देणे म्हणजे परस्पर सहकार्याने काम करणे. तुम्ही म्हणाल हो आम्ही अर्थ सांगितला, माझं काम मी केलं, मी अर्थ सांगितला. खांद्याला देणे, खांदा देणे म्हणजे काय? परस्पर सहकार्य करणे. झालं, मुलांनी लिहिलं. सुधाकररावांचा मृत्यू झाल्यावर रमेशने खांद्याला खांदा देऊन त्याला स्मशानापर्यंत तुम्ही पोहोचवून येता. बरोबर आहे. मग त्यावेळी आपण हसतो, कारण मी का अर्थ सांगितला होता, पण मी वाक्य सांगितलेलं का? तुमच्याकडे तुमची वाक्य सुद्धा तयार असणं गरजेचंच आहे की हल्लीच्या जमान्यामध्ये स्त्री आणि पुरुष खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तर त्यांना ते सहकार्य डायरेक्ट स्मशानातच पोहोचून येतात. म्हणजे कुठेतरी आपणही कमी पडतो आणि आपण ह्याच्यातूनच शिकत जातो. अर्थात हे आपल्याला गुगल मधून वगैरे किंवा कुठूनही मिळणार नाहीये. कारण धर्मवीर मध्ये सुद्धा एका पत्रकाराने हे काय आनंद दिघे मोठा एवढं हे राजकारणी असे तसे, पण शेवटी त्याला एका त्या सॉफ्टवेअर इंजिनियरने सांगितलं, अगं तू गुगल वरती जी माहिती सर्च करते की नाही त्याचं सॉफ्टवेअर मी बनवतोय. तुला काय माहिती मिळते? प्रत्यक्ष त्यांच्यात जायचं असतं, बघायचं असतं, जगायचं असतं. त्यांच्या जरा जवळ फिरा ना, फेऱ्या मारा. इथे बसून आपण डोकं ठेवून काही सोड आणि खांद्याला खांदा लावणे. खांदा देणे म्हणजे लावणे, तो तसा, पण आम्ही खांद्याला खांदा लावणे हा वाक्प्रचार दिला होता आणि त्यांनी क्रियापद बदललं. क्रियापद बदललं. पण त्यावेळी आपण त्यांना क्लिअर करून द्यायचं असतं की खांदा देणे म्हणजे काय आणि खांदा लावणे म्हणजे समजलंय? तर मग अशा पद्धतीने आपण त्यांना विविध, उदाहरणार्थ मोरांबा. आता आमच्या 10वीला पण आहे मोरांबा. मोरांब्याचा मोराशी काडीचाही संबंध नाहीये. मग मोरांबा म्हणजे आंब्यामध्ये साखर घालतात. पूर्वी ती मॉरिशस वरून यायची म्हणून तो मोरांबा. मग अशा प्रकारे काही क्रियापद असतात. गप्पा मारणे, टाळ्या वाजवणे वगैरे, माशा मारणे, याचा प्रत्यक्ष मारण्याशी काडीचाही संबंध नसतो. ती एक कृती आहे. हे शब्दांची गंमत आहे, ढंग आहे. हे आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे. त्यानंतर इयत्ता 8वीला आहे सुरांची जादू. सुरांची जादू द ता भोसले, भैरू रतन दमानी सहित 52 पुरस्कारांनी सन्मानित द ता भोसले यांचा हा पाठ आहे. म्हणजे प्रत्येक वेळी वर्ग शिक्षकांनी किंवा विषय शिक्षकांनी तो धडा सांगताना तो कशातून घेतलेला, चावडीवरचा दिवा मला असं वाटतं याच्यातून घेतलेला आहे. आणि मग प्रस्तुत पाठ द ता भैरू रतन, बघा प्रस्तावना सुद्धा तुम्ही त्यांना कशी सांगायची. भैरू रतन दमानी सहित 52 पुरस्कारांनी सन्मानित सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ते यांच्या चावडीवरचा दिवा या ललित लेख निबंध संग्रहातून प्रस्तुत पाठ घेण्यात आलेला. मग आता ललित लेख म्हणजे काय? ललित लेख म्हणजे काय? पहिले त्यांना धडा काय त्यांच्याकडे असतोच, माझ्या समोर पण आहे, तुमच्या समोर पण. ललित म्हणजे काय? तर मग त्यांना पुन्हा एक वैचारिक, ज्याच्यात आपली मतं मांडू शकतो, ज्याला 2 बाजू असतात, वैचारिक आणि ललित म्हणजे काय? तर ललित म्हणजे सुंदर, मनोरम, छान, ज्याच्यात उत्प्रेक्षा, रूप, अतिशयोक्ती, अलंकाराने हा ललित निबंध संग्रह सजवलेला असतो. ही माहिती तुम्ही शोधून काढायची आणि ती विद्यार्थ्यांना द्यायची. धडे सगळे शिकवतात, अगदी छान मेहनत करून शिकवतात, पण ही माहिती अगदी थोडक्यात, फार काही किचकट करायची नाही. मग त्याचबरोबर या ललित निबंधाला कोणत्याही विषयाची किंवा शिस्तीची बंधनं नसतात, चौकट नसते, मुक्त प्रकार आहे. हा मुक्त शैलीतला प्रकार आहे आणि त्या
त्याच्यामध्ये सुद्धा एका ओळीमध्ये बाकी सगळे त्यांनी निसर्गातील म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा जो अविभाज्य घटक आहे, वातावरणातील विविध आवाज जे मिसळलेले जातात, ग्रामीण संस्कृतीचा घटक, या आवाजांचं अतिशय सुंदर वर्णन. पण त्याच्यामध्ये एक त्यांनी सांगितलेलं आहे की मोठेचा कोई कोई. बघा, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य मोठेचा कोई कोई वाजणारा आवाज म्हणजे किरकिरणाऱ्या बालकांसारखा. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात, तेव्हा तिथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. तो चेतन गुण. बाकीचे सगळे काय आहेत तर जात्याचा आवाज, जात्याचा म्हणजे त्याच्या घशात टाकल्यानंतर जो जाड येणारा आवाज, माणसाप्रमाणे या निर्जीव वस्तू. चेतन गुणोक्ती अलंकाराचं ते उदाहरण आहे. पुन्हा इयत्ता 9वीला सुद्धा दृष्टांत अलंकाराची त्यांनी नाट्यांची घट्टवीण वगैरे हे जे काही उदाहरणं आहेत, हे आपण स्वतः आता दृष्टांत अलंकारामध्ये त्यांनी दिलेलं आहे. बरीच अशी चंद्र तेथे चंद्रिका, चंदनाचे हात, पायही चंदन, हे सगळं दिलेलं आहे. पण त्याच्यात पण मॅडम तुम्ही जर त्यांना हे सांगितलं की एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचा दाखला किंवा उदाहरण दिला जातो, त्याच्यात आपण आपल्या दैनंदिन जीवनातील जर एक उदाहरण घेतलं, बीज नुरे डौलात तरुडुले, तेल गळे बघ ज्योत पाजळे, फूल गळे फळ गोड जाहले, का मरणी अमरता ही न खरी. मरणानेच माणूस अमर होतं हे पटवून देण्यासाठी बीजाला आपल्या प्राणाचं बलिदान द्यावं लागतं, फुलाला आपलं बलिदान करून त्याचं फळ होतं, तेलातील समईला जळावं लागतं, तेव्हा ती दुसऱ्यांना प्रकाश देते. म्हणजे मरणातच समर्थ आहे पटवून देण्यासाठी हे उदाहरण. थोडक्यात काय की अशा प्रकारे तुम्ही प्रत्यय, अवतरण चिन्ह, सिंगल अवतरण, दुहेरी अवतरण, संयोग चिन्ह, पूर्णविराम, हे अवतरण चिन्हाचे प्रकार 5वी पासूनच तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांना 6वी, 7वी, 8वी, 9वी. मग कुठे विशेषण, विशेष आणि उपमान, उपमेय हे सुद्धा 5वी पासूनच तुम्ही त्यांचं घ्यायला पाहिजे. वाक्प्रचार, प्रत्येक शब्द. आणि शिक्षक मित्रांनो एक लक्षात ठेवायचे की प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला माहिती पाहिजे, त्या शब्दाचा अर्थ. कारण मला कधी कधी गाडीत पण पटकन विद्यामंदिरचे वगैरे KG स्कूलचे वगैरे शिक्षक गाडीत पण काही पण विचारतात. ऍज अ मॉडरेटर म्हणून कुठल्याही शिक्षकाचा कधी फोन येतो आणि पटकन काही विचारतात, बरं वाटतं, कुठेतरी चालना मिळते, पटापट विचार. आणि कधी कधी मुलंही आपल्याला विचारतात. आणि जेव्हा आपल्याला काही सगळंच येतं असं नाही, बरोबर आहे. मग ठीक आहे, नाही आलं तर त्याला रागवून किंवा त्याच्यावरती हा थांब तुला बघतेस किंवा सतत, त्यापेक्षा मला नाही हवी. कारण त्यांना रागवून मारल्याचा राग त्यांना जास्त असतो. एक त्यांना येत नाही आणि मला मारतात, ओरडतात, चिडतात, असं ते काय पण बोलतात मुलं. कारण ते जेव्हा जातात ना, जेव्हा जातो ना आम्ही, तुम्हाला सांगते अक्षरशः एकाने कोणीतरी चुकीची उत्तरं दिली. 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये एका शिक्षकाने चुकीची उत्तरं सांगितली आणि चांगल्या मान्यवर अशा बालकांच्या पोरीविषयी सालीला काही येत नाही आणि सालीने आम्हाला चुकीच्या घाललेल्या. आमच्या समोर मुलं बोलतात. म्हणून कोणावर ते उपकार करायचे असेल तेव्हा आपल्याला सगळं माहिती पाहिजे, सगळ्या गोष्टींचं परिपूर्ण. आणि नसेल येत नंतर थांबावा, मी सांगते, हा मी बघते, तेव्हा आपल्याला गुगलचा आधार मिळतो. पण त्याशिवाय आपल्याला मेहनतीला पर्याय नाही. शिक्षणाचं आणि मेहनतीचं महत्व तुम्ही सावरपाडा एक्सप्रेस आणि अरुणिमा सिन्हा यांच्या माध्यमातून तुम्ही मेहनत किती महत्वाची आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देऊ शकता. शिक्षणाला पर्याय नाही. तुमच्या आयुष्यातलं सगळं निघून गेलं तरी चालेल, पण शेवटी तुमच्या जवळ राहतं ते हे. त्यामुळे माय मस्तक इज माय पुस्तक याप्रमाणे पण ह्यासाठी सुद्धा आपल्याला खूप अभ्यास, ते वाचून त्याची व्युत्पत्ती, त्याच्या तळटीपा. आणि जर अशी लेखन किंवा व्याख्यानं ठेवली ना तर कृपा करून थोडस ऐकण्याचं म्हणजे श्रोते व्हा, चांगले श्रोते व्हा. पण चांगला श्रोता हाच नेहमी उत्कृष्ट वक्ता होऊ शकतो. कारण आमच्या वेळी आम्ही सर आमच्यासाठी असे छान छान बोलवायचे. ते जेव्हा बोलायचे मला असं वाटतं मॅडम गिरिजा कीर आपण ऐकलेले आहे, प्रवीण दवणे ऐकलेले आहेत, काळे मॅडम पटापटा अशा निबंध बोलायच्या आणि आम्हाला त्या पटापटा बोला एवढंच छान. मग मी मुलांना सांगते तुम्ही किती दिसता, कसे दिसता, किती सुंदर आहे, तुम्ही काय घातलंय, याला काय तुम्ही स्वतःचं अस्तित्व विसरले पाहिजे. मी माझं विसरले पाहिजे, तुम्ही तुमचं विसरलं पाहिजे. मॅडमनी काय घातलंय काय नाही यापेक्षा मॅडमने आपल्याला काय दिलं आहे. कारण विद्यार्थी शेवटी हेच लक्षात ठेवतात. आणि आज आम्ही खूपच नशिबान आहोत की आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या संस्था चालकांना याची खूप खूप जाणीव आहे आणि त्याचे रिटर्न्स आम्हाला
कधीतरी मिळतात, पण जेव्हा आपण वर्गात शिकवतो तेव्हा अर्थात मी सांगते, मी थोडंसं पोरं बोलतात पण खडूस आहे, कारण मला इतर शिक्षक माझे जे काही नातेवाईक असतात या नातेवाईकांकडे काहीतरी कोणीतरी त्यांचे रिलेटिव्ह असतात. हा ठाकूर मॅडम ना शिकवतात चांगल्या पण खडूस आहे. जनरली मी हुशारांना आवड म्हणते, साधे काठ फटकावते, मारते, ओरडते म्हणून त्यांना नाही, पण शेवटी सांगते तुमचे पालक सुद्धा तुम्हाला ओरडतात ना, मारतात ना, कारण शेवटी आपल्याला क्लास कंट्रोल करायचा असेल तर खडूस राहणं गरजेचंच आहे. कुठेतरी शिस्त काटेकोरपणा असेल तर मग चव्हाण मॅडम सारखं थोडंसं, कारण नंतर मग बापरे फास जाळ खूप गंभीर गंभीर अशा गोष्टी असतात आणि त्या खूप आपण काळजीपूर्वक बघणं हे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं किती 40-45 मिनिट झाले. धन्यवाद. हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मी कधी 25, 26, 27ला येईल तोपर्यंत सांगण्यापेक्षा आता मला ही जी संधी दिलेली आहे शिक्षकांना, सगळ्याच विषयाच्या शिक्षकांसाठी, आणि कधीही एक लक्षात ठेवायचं की ज्याचं लेक्चर असेल ते आपण स्वतः फ्रेश यायचं, की कुठेतरी आनंदाने ऐकलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कायमपणे तुम्हाला तुमच्या अध्यापनात हे काय आम्ही शिकवतोय, हे काय सगळं, पण शेवटी शिकायला, कारण आम्हाला म्हात्रे सरांनी असंच घडवलेलं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं तुम्ही इथे छानपैकी खूप सहन केलं, कारण एवढी गरमी आहे, मी विसरून गेले मी काय बोलते, पण तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. इथे मी माझं मार्गदर्शनपर व्याख्यान संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.